जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा शिवसेनेच्या नाऱ्यानंतर भाजपकडून आता स्वबळाचा नारा। जरांगे मराठ्यांसोबत दगाफटका करतोय। ओबीसी नव्हे तर ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेतल्यानं मराठ्यांना फायदा होईल। राजकीय आरक्षण हा डाव असल्याचा मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंविरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही, माझ्यात समोरासमोर लढण्याची हिंमत, जरांगेंचा निशाणा। मराठा आणि ओबीसींमध्ये जे अंतर पडलं ते अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळेच। मुख्यमंत्री नागपूरमध्ये असताना मुंबईमध्ये जीआरचा निर्णय, त्यांचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहे, भुजबळांचा निशाणा। भुजबळांना फडणवीसांना डॅमेज करायचे, अजित पवारांना बदनाम करण्याचा विडाही भुजबळांनी उचललेला आहे। ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणारा जरांगेंचा इशारा। विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवला तर राधाकृष्ण विखेंवरती भुजबळांची टीका। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंनाही सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। जरांगे हा बिंडोक माणूस तर हाकेंची जरांगेंवर ही टीका। जीआर न्यायालयामध्ये रद्द होईल, लक्ष्मण हाकेंचा दावा। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। विजय वडेट्टीवारांची आज चंद्रपूरमध्ये पत्रकार परिषद। बीडमधील भुजबळांच्या टीकेला वडेट्टीवार पत्रकार परिषदेतून उत्तर देण्याची शक्यता। मतदार यादीमध्ये घोळ, भाजपच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। मतदार यादीमध्ये 7,000 नावांची पुनरावृत्ती तर 3,000 मृतकांची नावं, विजयराज शिंदे यांचा आरोप। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार तर राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण निवडणूक आयोगावरती आरोप। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळीनिमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। उद्घाटनाआधी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी भेटणार। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवरती जाणार। शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची चिंता करू नये, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचंही आवाहन। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला। हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बोरगावकर यांच्या गाडीची तोडफोड, हल्ल्यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी। निवडणुकीत उभे राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। हास्यकल्लोळ होताच बाबासाहेब पाटील यांची सारवासार। उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये करणार मार्गदर्शन। नागपूरमध्ये महाज्योतीची इमारत आणि प्रशिक्षण केंद्र उभारणार। उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन। गडकरी, बावनकुळे, अतुल सावे यांच्यासह इतर नेते राहणार उपस्थित। अमरावतीमध्ये चक्क 21,000 रुपये किलो सोन्याची मिठाई तर सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुट्सची मागणी। नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारपेठेत ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ। अन्न औषध प्रशासनाकडून मेसर्स अंबिका कंपनी सील। दिवाळीमध्ये नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद। कांदा विक्रीसाठी रांगा, आवक वाढली त्यामुळे कांद्याचे दर कोसळले। दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादकांसोबत व्यापारी वर्गातही नाराजी। पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज। पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37 अंश सेल्सिअसवर। चिपळूणला परतीच्या पावसाचा फटका। 44 गावांमधील 36,000 हेक्टरवरती भातशेतीचं नुकसान, शेतकरी हतबल। नांदेडमधल्या चेनापूर तांडामध्ये 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा। विहिरीतील पाणी पिल्यानं विषबाधा झाल्याची माहिती, तर पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले। मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, तर बेल्जियममधील कोर्टाकडून मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता। पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू। अफगाणिस्तानची पाकिस्तान श्रीलंकासोबत T20 मालिकेतून माघार।